शुभेच्छांचा वर्षाव। मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं देशभरात सेवा पंधरवडा होणार साजरा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। बेस्ट निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला असं म्हणत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवरती हल्लाबोल। दोन 2019 आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं, 2022 आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024 पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं। छगन भुजबळांविरोधातील 2021च्या बेनामी मालमत्ता प्रकरणी भुजबळांच्या अडचणी कायम। प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश। चिमणकरांना दिलासा तर भुजबळांना कोर्टाचा दणका। राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 17,85,000 हेक्टर शेतीचं नुकसान। 30 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका। राज्यात अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान। पंचनामे करून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही तर दादांकडून बीडमधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी। कांद्याचे बाजारभाव टिकून राहावेत आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी केंद्रानं कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावं। मुख्यमंत्री फडणवीसांची केंद्र सरकारकडे मागणी। कोल्हापुरातल्या अंबाबाई देवीचं दर्शन आज राहणार बंद। नवरात्रोत्सवानिमित्तानं मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम घेण्यात येणार हाती। सततच्या तांत्रिक समस्येनंतर मुंबईची मोनोरेल 20 सप्टेंबरपासून काही काळासाठी राहणार बंद। 2 महिन्यात दोनदा बंद पडल्यानंतर MMRDAचा निर्णय। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात। आज पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। केंद्र सरकार, भाजप आणि राज्य सरकार विविध योजनांचा शुभारंभ आज मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं करणार आहेत। स्वस्थ नारी सशक्त कुटुंब या अभियानांतर्गत पंतप्रधान मोदी 75,000 आरोग्य शिबिरांची सुरुवात करणार असून ही शिबिरं 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत। भाजपकडनं सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात रक्तदान शिबिरं, स्वच्छता अभियान आणि इतर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राज्यात देखील 75,000 तरुणांना रोबोटिक्स आणि AI सारख्या स्किल्स प्रशिक्षण देण्यात येणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवरून दीर्घ चर्चा झाली। ही चर्चा पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं झाली। डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांमधील अलीकडच्या व्यापार तणाव कमी करण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। भारत अमेरिका संबंध आणि युक्रेन संघर्षावर देखील या दोन्ही नेत्यांमध्ये या निमित्तानं चर्चा झाली। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस। त्यानिमित्तानं डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली। ट्रम्प यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांमधील अलीकडच्या व्यापार तणाव कमी करण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। भारत अमेरिका संबंध आणि युक्रेन संघर्षावरती दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। तर मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून भाजपनं मुंबई महापालिकांसाठी रणशिंग फुंकलं। बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजला असं सांगताना बाळासाहेब ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना लगावला।
उद्धव ठाकरेंचं विकासावरचं एक भाषण दाखवा आणि 100 रुपये घेऊन जा, असंही फडणवीस म्हणाले. तर एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे ब्रँडवरनं जोरदार हल्लाबोल केला. कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत घेताय तरी, खरं म्हणजे कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात. साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला. कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे. तो ब्रँड होता, तुम्ही नाही आहे. नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही. इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात. काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही. 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. पण काही हरकत नाही, आपल्याला माहितीये आपण रडणारे नाही आहोत, लढणारे आहोत, लढणारे. पुन्हा एकदा 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला. ती आमची प्रेरणा आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे 2019 ला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं, 2022 ला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024 ला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं. तुम्ही यांची भाषणं बघा, काय बोलतात. यांच्या भाषणांमध्ये मी तर 100 रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला. तुम्ही गेली 10 भाषणं काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा, एक वाक्य. मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा, 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या. बोलतच नाही, बोलूही शकत नाहीत. कारण मराठी माणसाचं बोलताना गिरण गावातला मराठी माणूस हद्दपार कोणी केला हा प्रश्न विचारला तर उत्तर नाही आहे.